संविधान गौरव दिवस के अवसर पर रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल और साठे नगर के समाज सेवक एडवोकेट राजेंद्र साठे द्वारा भिवंडी के साठे नगर में साहित्य सम्राट लोकशाहीर अन्ना भाऊ साठे सभागृह में शिविर का आयोजन कर मार्गदर्शन किया गया। बता दें कि भारतीय संविधान को लेकर कई बातों का खुलासा और संविधान के प्रति मार्गदर्शन शिविर और साथ ही परिसर के विद्यार्थियों को शिक्षा विषयी मार्गदर्शन किया गया। साथ ही वहां के विद्यार्थियों को मिष्ठान का वितरण भी किया गया। उपस्थित मान्यवरों ने परिसर के विद्यार्थी और उनके पालकों को ज्यादा से ज्यादा उच्च स्तरीय शिक्षा लेने के लिए प्रोत्साहित किया और साथ ही अगर किसी विद्यार्थियों को शिक्षा लेने में आर्थिक परिस्थितियों का सामना करना पड़ रहा है तो उनको आर्थिक मदद भी की जाएगी, ऐसा आश्वासन भी दिया। इस अवसर पर रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल के अध्यक्ष अजय नायक, एडवोकेट सूर्य शेखर चिट्टीमल्ले, प्रताप देसले, महेश खड़के, शाहूराज साठे, रमेश देड़े, दिलीप धोत्रे, रमेश अड़गले, पत्रकार अशोक पाटोले सहित कई मान्यवर उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान एडवोकेट राजेंद्र साठे और उनकी टीम ने किया। संविधान म्हणजे लोकशाही, लोकांकरिता ते बनवण्यात आलेलं आहे। जर तुम्ही लोकांचा न्याय करू शकत नाही, लोकांचं तुम्ही काही आदर करू शकत नाही, याचा अर्थ तुम्ही इकडचे नाही, तुम्ही संविधानाला मानतच नाही असा अर्थ मानला जातो। म्हणून आपण घरामध्ये मुलांना सांगतो परीक्षा आली, अभ्यास केला का, गणिताचं पुस्तक वाचता का, गणित सोडवली का, मग त्याच्यामध्ये काय असतं हे शिक्षक शिकवतो। बाबा एवढ्या एवढ्या गोष्टी करा, तुम्ही चांगल्यापैकी मार्गाने पास होणार, हे शिक्षक शिकवतो। कारण आपल्याला लिहिता वाचता येत नाही, आलं तरी आपण थोडा वेळ देऊ शकत नाही। पण त्या पद्धतीने संविधानामध्ये काय दिलेलं आहे, कोणत्या कलमामध्ये काय दिलेलं आहे, कोणत्या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे, हे थोडं थोडं जे कोणी घरामध्ये शिकलेले व्यक्ती असतील त्याच्यामध्ये थोडं समजून घ्या। काहीच नाहीये, काही मोठी अवघड नाहीये, फक्त विश्वातलं जगातलं सर्वात मोठं संविधान म्हणजे भारताचं। भारत एकमात्र देश असा आहे जिथं विविध जाती धर्माची लोक राहतात। सर्वांसाठी संविधानामध्ये काही ना काही प्रावधान करून ठेवलेलं आहे। या ठिकाणी संविधानाबद्दल जे आज पहिल्यांदा आपण संविधान घेतलं तर सांगितल्याप्रमाणे आम्हाला माहीत नसेल तर या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये आज 1 तारीख आहे पट्टीमध्ये जाईल तर संविधान दिन त्या दिवशी संविधान भारताला तो दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो दिलं म्हणजे संविधान दिन। बरोबर त्या संविधानामध्ये एवढी सखोल माहिती आता वक्त्यांनी प्रमुख पाहुण्यांनी केलेली आहे। आपण प्रत्येक घरामध्ये संविधानाचं पुस्तक जरूर ठेवलं पाहिजे, दररोज एक तरी पान वाचन केलं पाहिजे। त्याच्यामुळे काय होईल की आपल्या पूर्ण मेंदूमध्ये खरोखर संविधानामध्ये आपल्याला काय अधिकार आहे, काय हक्क आपले याची जाणीव होईल आणि त्या पद्धतीने आपण जरूर आपल्या प्रगतीमध्ये आणखी काय ठराविक घेण्याचा प्रयत्न होईल हे सांगतो। कारण बाबासाहेबांना संविधान सभेवर जाण्यासाठी
9 झाली की 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षणात मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं. महिलांना निवडणुकीमध्ये आरक्षण आलं 33% अगोदर नव्हतं, पण नंतर काय अशा वेगवेगळी काही संविधानामध्ये सुधारणा झाल्या. आमचं संविधान आणखी बळकट झालं, लोकशाही आणखी बळकट झाली आणि आपला देशात त्या संविधान. नमस्कार. आम्ही रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल याचे आम्ही सदस्य आहोत आणि आम्हाला आमचे वेगवेगळे उपक्रम असतात. त्यामध्ये शिक्षण आहे किंवा इतर काही कार्यक्रम आम्ही करत असतो. त्या अंतर्गत आम्हाला वाटलं की एका ठिकाणी जाऊन म्हणजे अनेक लोकांना सवलती मिळत नाही की सोयी मिळत नाही. अनेक भाग असे आहेत जे शिक्षणापासून वंचित किंवा शिक्षणाचा प्रभाव कमी असतो. आमचं उद्दिष्ट तेच आहे, अशा ठिकाणी जाऊन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं. मुलं शिकली तर मोठी होतील हा आमचा एक मुख्य हेतू होता. दुसरं, आपण संविधान फक्त म्हणतो आहोत पण त्यावेळी लोकजागृती नसते, लोकांना माहीत नसतं आपले अधिकार कोणते आणि आपली कर्तव्य कोणती लोकांना माहीत नसतात. आणि त्यानंतर लोकांना एकत्र आणणं, तो एक गौरव दिन येतो म्हणून साजरा केला पाहिजे. त्या ठिकाणी सगळे साजरा केला पाहिजे. आपले अधिकार आपल्याला कळले पाहिजेत, कर्तव्याची जाणीव आपल्याला असायला हवी. यातून आम्ही हा दिन साजरा करत आहोत. दुसरा आमचा हेतू होच होता, संविधान म्हणून लोकांना जागृती देणं. म्हणून आपल्याला ऍडव्होकेट चिट्टीमले सर आहेत, महेश सर आहेत, आमचे एक प्रेसिडेंट अजय नाईक आहेत, यांच्या प्रयत्नातून आम्ही हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. आणि दुसरा भाग आमचा मुलांना शिक्षण येणं हा आमचा प्रमुख हेतू आहे. जी सवलत मुलांना हवी आहे, जी आवश्यकता मुलांना हवी आहे शिक्षणासाठी, ते देऊ करणं हा आमचा प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि त्या उपक्रमाचा भाग म्हणून आज आम्ही इथे आलेलो होतो. भागात जे आहे विद्यार्थी एकदा नापास होतात, त्यांचा मनोबल तुटतो आणि त्याच्याकडे फायनान्शियल कंडिशन पण नसते. बरोबर, यामध्ये आपला काही सहयोग असतात. नक्की असं कोणी विद्यार्थी या ठिकाणी असतील ना, आम्हाला नक्की त्याची जाणीव आम्हाला गोष्टी कळतील या ठिकाणी कार्यक्रमामार्फत. दुसरं, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जोडलेले आहोत, वेगवेगळ्या संस्थांशी आम्ही जोडलेले आहोत. आमचा एक उपक्रम आहे रद्दीची सिद्धी म्हणून. त्या लोकांना आम्ही रद्दी गोळा करतो आणि तो जो पैसा आहे तो गरीब विद्यार्थी, गरजू विद्यार्थी या शिक्षणासाठी आम्ही तो वापरत असतो. जसे आम्ही काही लोक जोडले गेलो आहोत काही संस्थांशी, संस्था शैक्षणिक मदत करतात. एखादा विद्यार्थी चांगला होतकरू आणि हुशार विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याला खूप मदत मिळू शकते. तो उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे, इच्छा त्याची असायला हवी, हा आमचा हेतू. त्यामुळे त्या संस्थांना इकडे जोडणं आणि या सगळ्या संस्थांशी जोडणं हा भाग आम्हाला करायचा आहे आणि आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो. निमित्त होतं संविधान गौरव दिन साजरा करण्यामध्ये, साजरा करायचंही होतं आणि लोकांनी जोडायचं होतं, त्यामुळे आम्ही इथे आलो होतो. आज हा जो कार्यक्रम संविधान गौरव दिन आणि त्याच्याच निमित्तानं या कष्टकरी मजूर वर्ग हा एक साठेनगर गरिबांचा एरिया आणि या ठिकाणी मुलांना त्यांचं उद्दिष्ट होतं की शिक्षणातून शिक्षण प्रवाह कसा आणता येईल आणि उद्या त्यांचं उज्ज्वल भवितव्य किंवा या ठिकाणचा तरुण शिकला तर उद्या ह्या देशाची प्रगती चांगली होईल. त्यासाठी हा समाज, या देशाचा भारतीय समाज हा सर्व समाविष्ट सुशिक्षित झाला पाहिजे. एक फार मोठं उद्दिष्ट घेऊन हे सर्व सेवाभावी माध्यमातून हे लोक या ठिकाणी आलेले आहेत. आज यांचा वेळातला वेळ काढून ते या ठिकाणी एक संविधान दिनाचं महत्व, या संविधानाचं महत्व आणि शिक्षणाचं महत्व त्यांनी हे एक चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम घडवून आणला आणि बऱ्याचशा लोकांना इथं एक वेगळ्या पद्धतीची त्यांना जागृती केली, त्यांच्यामध्ये जागृतपणा आला आणि संविधानाबद्दल, कायद्याबद्दलची माहिती झाली. तर मला वाटतंय की हे फार मोठं एक चांगलं कार्य आहे. त्यांचे पुन्हा एकदा सर्व सन्मान्य प्रोफेसरांचे, काही तज्ज्ञ, कायद्याचे तज्ज्ञ आले, त्यांचे सर्वांचेच या साठेनगरच्या वस्तीतली जी आमची काही ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण असतील, या ठिकाणचे सर्व बालक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांचे मी पुन्हा धन्यवाद, त्यांचे आभार मानतो.